मी प्रोफेसर डी जे सोमनाथ. तर थर्ड इयर मेकॅनिकलला बघा एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन किंवा डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट, त्यालाच मशीन डिझाईन म्हणतात बरं का. थर्ड इयर मेकॅनिकल 5th सेमिस्टरला एक सब्जेक्ट आहे, त्याचं पेपर 9 जानेवारीला आहे. तर बघा त्याच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय काय असतील आपण ते डिस्कस करणार आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जणांना क्वेश्चन काय असतं बघा, ह्याच्यामध्ये काय काय पेपरला बघा न्यूमरिकल जास्त पडलेले आहेत. काय काय वेळेस बघा ह्याचे थेरॉटिकल पार्ट जास्त पडले आहे. नेमकं न्यूमरिकल पेपर आहे का थेरॉटिकल पेपर आहे. ओके. हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे, पहिल्यांदा क्लिअर करतो बरं का. कारण की बघा 2015 पासून जर ॲनालिसिस जर केलं तर बघा मला टोटल बघा हे 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बरं का या सब्जेक्टमध्ये. 2015 पासून मी सब्जेक्ट शिकवतो आहे थर्ड इयर मेकॅनिकलला. तर बघा ह्याचं जर ॲनालिसिस जर केलं ॲनालिसिस तर 2015च्या अगोदर जर पेपर होतं तर टोटली न्यूमरिकल पडत होते बरं का. ओके. म्हणजे बघा आय स्कीमच्या अगोदर जी स्कीम, जी स्कीमच्या अगोदर ई स्कीम, ई स्कीमच्या अगोदर सी स्कीम होतं बरं का. ठीक आहे. मी जवळपास सी स्कीमपासून शिकवतो आहे बरं का याचं. तर बघा तुम्हाला जर बघितलं 2015च्या अगोदर टोटली 90% न्यूमरिकल पडायचे. मग 2015ला अचानक बघा पेपरचं म्हणजे पॅटर्नच चेंज झालं टोटली. थेरॉटिकल जास्त पडलं, 90% थेरॉटिकल पडलं आहे, रिमेनिंग बघा न्यूमरिकल पडलं आहे. मग त्यामुळे बघा असं एक्झॅक्टली आपण प्रेडिक्ट करता येत नाही का हा न्यूमरिकल सब्जेक्ट आहे का थेरॉटिकल आहे. सांगायचा उद्देश मला हेच आहे बरं का. खूप जण काय करत असतात, डिझाईन म्हणजे फक्त न्यूमरिकल करतात, थेरी काहीच करत नाहीत किंवा थेरॉटिकल जास्त करतात, न्यूमरिकल कमी करतात. असं करू नका. दोघांना पण इक्वल वेटेज द्या. कधी पेपर टर्न करेल, कधी फिरेल काहीच सांगता येत नाही बरं का. डिझाईनचं तरी पेपर बरं का. ठीक आहे. बाकीच्या पेपरचं बघा एक फिक्स पॅटर्न असते, थेरी जास्त किंवा न्यूमरिकल जास्त असे. ओके. तर बघा पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया. इम्पॉर्टंट काय काय असतील बघा ह्याच्यामध्ये. बघा बुक कुठलं यूज करायचं ह्याच्यासाठी एकदम बेस्ट म्हणजे निराली प्रकाशनचं बुक असणार आहे. हे निराली प्रकाशनचं बुकमध्ये बघा पहिला चॅप्टर जे असणार आहे इंट्रोडक्शन टू मशीन डिझाईन आहे. त्या इंट्रोडक्शन टू मशीन डिझाईनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे बघा ही प्रोबॅबिलिटी बघा मी 90% प्रोबॅबिलिटी देऊ शकतो बरं का. 10% आता थोडंसं तरी कन्सिडर करून चाला, चुकून जर पडला नाही तर. माझ्या एक्सपिरियन्सनुसार बघा हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. मग काय काय क्वेश्चन बघा 50% प्रोबॅबिलिटी ते पण मी तुम्हाला सांगेन बरं का. तर बघा माझ्या मते काय काय क्वेश्चन्स असे आहेत ते 90% प्रोबॅबिलिटी देऊ शकतो बरं का आपण, पडण्याचे चान्सेस खूप आहेत म्हणून. तर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा फर्स्ट चॅप्टरमधला इंट्रोडक्शन टू मशीन डिझाईनमधलं जनरल डिझाईन प्रोसिजर. जनरल डिझाईन प्रोसिजर हे खूप वेळा पेपरला पडलेलं आहे बरं का. जनरल डिझाईन प्रोसिजर लक्षात कसं ठेवायचं, एक सिंपल हिंट सांगितलं आहे बरं का. NMAMDMDP बरं का. एन म्हणजे नीड, एम म्हणजे मेकॅनिझम, ए म्हणजे ॲनालिसिस ऑफ फोर्सेस, एम म्हणजे मटेरियल सिलेक्शन, त्याच्यानंतर DMDP बरं का, डिझाईन ऑफ एलिमेंट्स. नंतर बघा एम म्हणजे मॉडिफिकेशन, डी म्हणजे डिटेल ड्रॉइंग, पी म्हणजे प्रोडक्शन बरं का. ठीक आहे. हे 8 स्टेप आहेत. हे 8 स्टेप तुम्ही फॉलो करा. कारण की 90% चान्सेस आहेत हे पडण्याचे चान्सेस आहेत बरं का. खूप वेळा पेपरला आत्तापर्यंत पडलेलं आहे बरं काही पेपरला. ओके. मग त्याच्यानंतर बघा स्ट्रेस स्ट्रेन कर्व हे 50% प्रोबॅबिलिटी देऊ शकतो आपण. ओके. टाईप्स ऑफ लोड्स जे आहेत, स्टेडी लोड, नंतर बघा हे व्हेरिएबल लोड, हे असे टाईपचे बघा इम्पॅक्ट लोड आणि शॉक लोड, हे क्वेश्चन 50% प्रोबॅबिलिटी देऊ शकतो मी. त्याच्यानंतर बघा 90% प्रोबॅबिलिटीचं क्वेश्चन कुठलं असणार आहे बघा ह्याच्यामध्ये, हे नॉमेनक्लेचर जे असणार आहे बघा तुम्हाला 40 CR, ओके, 40 C8 असे क्वेश्चन जे असणार आहेत ते बघा हे अशा टाईपचे क्वेश्चन्स असतील. ते खूप वेळा पडलेलं आहे बरं का. मग तेवढं नॉमेनक्लेचर तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यानंतर स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन हे खूप वेळा पडलं आहे आणि बघा 90% प्रोबॅबिलिटीमध्ये हे पण येते बरं का. स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन एक तर तुम्हाला बघा त्याचं डेफिनेशन किंवा एक्सप्लेन करा म्हणलेलं असतं आहे. अदरवाईज तुम्हाला बघा त्याचे कॉजेस किंवा रिमेडीज ह्याच्यामधले क्वेश्चन्स खूप वेळा पडले. एक तर एक स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनचं माझ्या मते क्वेश्चन असणार म्हणजे असणार बरं का याच्यामध्ये. ओके. ही प्रोबॅबिलिटी म्हणतो बरं का, परत 90% प्रोबॅबिलिटी आहे. 10% आता मी बघा थोडं व्हेरिएबल फॅक्टर असणारच आहे बरं का याच्यामध्ये. नंतर बघा थेरीज ऑफ फेल्युअर खूप वेळा विचारलं आहे. मॅक्झिमम शिअर स्ट्रेस थेरी, मॅक्झिमम नॉर्मल स्ट्रेस थेरी, हे जे आहेत ते थेरीज ऑफ फेल्युअरमधलं एक क्वेश्चन पण खूप वेळा विचारलं आहे बरं का. मग त्याच्यानंतर बघा अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला नॉमेनक्लेचर सांगितलं होतं. त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर पण खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. तुम्ही व्यवस्थित करा. FEE 230 म्हणजे काय, FE 230 म्हणजे काय. ओके. मग त्याच्यानंतर बघा ॲलॉय स्टील म्हणजे काय, त्याला कसं डिफाईन करतो, हाय ॲलॉय स्टील म्हणजे काय, हे पण खूप वेळा पडलेलं आहे बरं का. ओके. हाय ॲलॉय स्टीलसाठी एक्स डिफाईन करतो, एक्सनी स्टार्ट करत असतो. ओके. क्रोमियमचं पर्सेंटेज किती लागेल. मग हे अशा टाईपचे क्वेश्चन बघा, हे क्वेश्चन फॉर एक्झाम्पल बघा अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पडू शकतात. आणि त्याच्यानंतर मग महत्त्वाचं म्हणजे ॲस्थेटिक्स आणि इर्गॉनॉमिक्स बरं का. ॲस्थेटिक्स आणि इर्गॉनॉमिक्सचं एक क्वेश्चन तरी कंपल्सरी असते बरं काही क्वेश्चन्स. ओके. हे बघा मी 90% म्हणजे 90% प्रोबॅबिलिटी सांगायला लागलो बरं का हे क्वेश्चनचे रिलेटेड. ओके. आणि त्याच्यानंतर बघा अजून जे क्वेश्चन्स असणार बघा, तसं सेकंड चॅप्टर जर बघायला गेलं तर मी ऑलरेडी आमच्या क्लासेसमधल्या सगळ्या स्टुडंटला सांगितलं होतं की सेकंड चॅप्टर जे आहे डिझाईन ऑफ जॉईंट्स लिव्हर ऑफ सेटलिंग, ह्याच्यामध्ये 3 टाईपचे जॉईंट जरी केलं तरी सफिशियंट आहे. ओके.
कुठले 3 टाईपचे जॉईंट आहे, एक तर नकल जॉईंट एक असणार आहे, सॉकेट अँड स्पिगॉट जॉईंट, त्याच्यानंतर टर्न बकल बरं का. हे 3 टाईपचे जॉईंट आणि त्याचं डिझाईन प्रोसिजर आणि त्याचं न्यूमरिकल बरं का. 1-2 न्यूमरिकल जे दिले तुम्हाला ते व्यवस्थित करा. मे बी व्हॅल्यूज चेंज करून पडू शकतात बरं का त्याच्यामध्ये. एक तर डिझाईन प्रोसिजर पडू शकतं किंवा न्यूमरिकल पडू शकतं. लिव्हर आणि ऑफसेट लिंक मी तर माझ्या क्लासेसमधल्या स्टुडंटला शिकवलं पण नाही बरं का. आणि त्यांना स्पष्टपणे सांगितल्यावर की डायरेक्टली की लिव्हर आणि ऑफसेट लिंक तुम्ही ऑप्शनला सोडलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की बघा खूप क्लासेसवाले हेच मिस्टेक करतात सगळ्यात मोठी, की डिझाईन ऑफ बघा जॉईंट्स लिव्हर ऑफसेट लिंकच सेकंड चॅप्टर स्टार्ट करतात. त्याला 1 महिना जात असते. मग त्याला 1 महिना गेल्यानंतर बघा एवढं टाईम वेस्ट होतं आणि ते ॲक्च्युली ऑप्शनला सोडलं तरी चालतं. हे खूप जणांना माहीत नाही बरं का. ओके. डिझाईन ऑफ जॉईंट्स लिव्हर ऑफसेट लिंकमध्ये फक्त 3 टाईपचे जॉईंट करायचे. लिव्हर आणि ऑफसेट लिंक ऑप्शनला सोडला तरी तुमचा सगळा पेपर कव्हर होतोय बरं का 70 मार्क्सचं. ओके. मी पहिल्यापासून हेच केलं बरं का. 2015 पासून हेच पॅटर्न फॉलो केल्यावर बरं का. काही प्रॉब्लेम आलेला नाही बरं का. स्कोअर पण झालेला आहे स्टुडंट्सला. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर कुठल्या डिझाईन ऑफ शाफ्ट की कपलिंगमध्ये. त्या शाफ्ट की कपलिंगमध्ये कीचं बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे. कीमध्ये थेअरी पडते बरं का. ओके. मग कीमधलं थेअरी बघा मोस्टली माझ्या मते बरं का. मग तो तुम्हाला दिलेला आहे बरं का. इक्वली स्ट्रॉंगर इन शियर अँड क्रशिंग म्हणून आहे. त्याच्यामध्ये 2 डेरिव्हेशन्स आहेत आणि इफेक्ट ऑफ की ऑन अ स्ट्रेंथ ऑफ द शाफ्ट हे 50% प्रोबॅबिलिटी मी देऊ शकतो बरं का याच्यामध्ये. त्याच्यानंतर कपलिंगमध्ये 3 टाईपचे कपलिंग्स आहेत. एक टाईपचं कपलिंग तर कंपल्सरी पडणारच आहे. मग त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कुठल्या पुढचं चॅप्टर जे आहे बघा. मी तर क्लासेसमध्ये काय केलं, फर्स्ट चॅप्टरनंतर डायरेक्टली 4th चॅप्टर घेतलं पॉवर स्क्रूचं बरं का. ओके. मग पॉवर स्क्रूमध्ये तुम्हाला ऑलरेडी बघा थेअरी आहे. ते थेअरी बघा टाईप्स ऑफ स्क्रूज वगैरे, टाईप्स ऑफ बघा थ्रेड्स वगैरे ते सगळे थ्रेड्स आहेत बरं का. ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली क्वेश्चन कुठलं पडेल ते सांगता येत नाही बरं का. त्याची प्रोबॅबिलिटी कन्फर्म नाही आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जे असणार आहे पुढचं चॅप्टर डिझाईन ऑफ थ्रेडेड आणि वेल्डेड जॉईंट बरं का. ओके. मग डिझाईन ऑफ थ्रेडेड आणि वेल्डेड जॉईंटमध्ये डिझाईन ऑफ थ्रेडेड जॉईंटमध्ये एवढे क्वेश्चन व्यवस्थित बघा. बोल्ट्स ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ ह्याची 90% प्रोबॅबिलिटी आहे बरं का पडण्याची. बोल्ट्स ऑफ युनिफॉर्म स्ट्रेंथ हे क्वेश्चन खूप वेळा पडलेले आहे आत्तापर्यंत बरं का. ओके. थ्रेडेड जॉईंटमध्ये आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर वेल्डेड जॉईंटमध्ये बरं का. आता वेल्डेड जॉईंटमधला क्वेश्चन म्हणजे तुम्हाला एक तर बघा त्याच्यामध्ये थेअरी पडताना खूप वेळा पडलेलं म्हणजे काय त्याच्यामध्ये ते डिफरन्स बिटवीन वेल्डेड अँड थ्रेडेड पडतं आहे आयदर. ओके. किंवा जर समजा ॲडव्हान्टेजेस ऑफ वेल्डेड जॉईंट ओव्हर थ्रेडेड जॉईंट किंवा थ्रेडेड जॉईंट ओव्हर वेल्डेड जॉईंट हे असे क्वेश्चन तुम्हाला पडू शकतात बरं का. आणि त्याच्यानंतर वेल्डेड जॉईंट तर एकदम सिंपल, सगळ्यात सिंपल चॅप्टर म्हणजे वेल्डेड जॉईंट आहे बरं का. त्या वेल्डेड जॉईंटमध्ये तुम्हाला बघा क्वेश्चन बघा तुम्हाला एक तर बघा त्यांनी डिराईव्ह करा म्हणलं आहे बरं का. स्ट्रेंथ ऑफ दी बघा त्यांनी काय म्हणलं सिंगल पॅरलल डबल ट्रान्सवर्स अशा टाईपचं तुम्हाला मे बी डेरिव्हेशन पडू शकते बरं का. किंवा क्वेश्चन तर पडू शकते कंपल्सरी. वेल्डेड जॉईंट सगळ्यात सिंपल चॅप्टर आहे बरं का सगळ्यात. ओके. आणि त्याच्यानंतर बघा नेक्स्ट डिझाईन ऑफ स्प्रिंग. डिझाईन ऑफ स्प्रिंगमध्ये खूप वेळा क्वेश्चन पडलेलं म्हणजे ते सॉलिड लेंथ, फ्री लेंथ, ओके, स्प्रिंग इंडेक्स हे अशा टाईपचं क्वेश्चन पडले बरं का. ते थेरॉटिकल म्हणजे ते प्रोबॅबिलिटी मी सांगू शकतो बरं का. मी तुम्हाला बघा माझ्या मते ठीक आहे 90% किंवा 50% कन्फर्म पडण्याचे चान्सेस सांगतो बरं का तुम्हाला. ओके. उगी कुठलंही क्वेश्चन घ्यायचं उचलून सांगणार नाही बरं का ह्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जे चॅप्टर असणार तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये अँटी फ्रिक्शन बेरिंग एक चॅप्टर आहे बरं का. अँटी फ्रिक्शन बेरिंगमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बघा सिलेक्शन ऑफ बेरिंग फ्रॉम अ मॅन्युफॅक्चरिंग कॅटलॉग बरं का. ओके. सिलेक्शन ऑफ बेरिंग फ्रॉम अ मॅन्युफॅक्चरिंग कॅटलॉग हे पण क्वेश्चन वाटल्यास तुम्ही लिहून ठेवा. 90% प्रोबॅबिलिटी आहे. खूप म्हणजे खूप वेळा हे क्वेश्चन पडलेलं आहे. तुम्ही मागचे क्वेश्चन पेपर बघून काढून बघा बरं का. हे अशा टाईपचे क्वेश्चन म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला 90% प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन जे आहेत ते पडण्याचे चान्सेस खूप आहेत बरं का. ओके. मग एखादा दुसरा क्वेश्चन जर समजा मी विसरला असेल तर मी आपल्या चॅनलला अपडेट करत जाईन बरं का. ओके. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. पुढचे जे तुम्हाला मेकॅनिकलचे जे क्वेश्चन्स असतील बघा थेरॉटिकल असतील किंवा जर समजा डेरिव्हेशन्स असतील ठीक आहे. मग डेरिव्हेशन्स कुठले करायचे काय नाही त्याच्या रिलेटेड पण आपण हळूहळू अपडेट करत जाईल बरं का. 2-3 दिवसांनी बघा पेपरच आहे त्याच्या रिलेटेड एवढे क्वेश्चन माझ्या मते 90% प्रोबॅबिलिटीचे व्यवस्थित करा. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का सांगायचं राहील तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन पेपर एक महत्त्वाचं आहे बरं का तुम्हाला. ओके. सॅम्पल क्वेश्चन पेपर हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. सॅम्पल क्वेश्चन पेपर विसरू नका कारण की बघा सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये आत्तापर्यंत माझा ॲनालिसिस आहे बरं का आत्तापर्यंतचं खूप वेळा 30-40 काय वेळेस 50% पण सॅम्पल क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत बरं का. ओके. मी कन्फर्म सांगू शकत नाही बरं का. मी प्रोबॅबिलिटी द्यायला लागलो बरं का. ओके. माझ्या मते हे अंदाज आहे खूप वेळा पडलेला आहे बरं का म्हणून मी सांगतो बरं का. ओके. मग त्यामुळे बघा तुम्ही जर समजा हे माझ्या मते फॉलो केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही बरं का. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. थँक्यू.